दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जातोय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू झालेला आहे। एकंदरीतच आपल्याला माहिती आहे की आज जंतर मंतरवरून खरं तर हे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। आज त्यांनी संसदेवरती जाण्याची हाक दिली होती आणि त्यानुसार सगळे विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत। रस्त्यावरती ते येत आहेत, संसदेच्या दिशेने ते चाललेले आहेत। पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिगेडिंग सुद्धा केलेलं आहे। अगदी रात्रीपासूनच या ठिकाणी अनेक विद्यार्थी आलेले होते। केवळ दिल्लीत नाही परिसरातून नाही, महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी किंवा त्यांना समर्थन करणारे लोक गेलेले आहेत। अगदी कोल्हापूर, सांगली, नागपूर या ठिकाणावरून सुद्धा सामान्य व्यवसाय करणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळालं। तुर्तास दृश्य आपण जे पाहतोय आपल्याला काहीसा गोंधळ या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी किंवा जे सुरक्षा दलाचे इथले जवान आहेत त्यांनी लाठीचार्ज त्यांना या विद्यार्थ्यांवरती करावा लागलेला आहे। आज संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि अगदी त्याच दिवशी विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। या सगळ्या गर्दीला पांगवण्यासाठी अखेर सुरक्षा दलाच्या या सगळ्या जवानांना त्यांच्यावरती लाठीचार्ज सुद्धा करावा लागलेला आहे। गेल्या एका महिन्यापासून शांततेने हे सगळं आंदोलन सुरू आहे, कुठेही कुठलाही गोंधळ झालेला नाहीये। मात्र आज तब्बल याला एक महिना पूर्ण झाल्यानंतर आज संसदेवरती जाण्याची हाक देण्यात आलेली होती आणि त्यानुसार हा मोर्चा काढला तेव्हा हा गोंधळ झालेला आहे। अरे जंतर मंतर बराबर आते हैं, सारे लोग आ रहे हैं। नहीं आप सुनिए मेरी बात। अरे सुनिए सुन तो लीजिए ना। अरे सुनिए हम लोगों को रोक रहे हो। मेरी बात सुनिए। अरे मेरी बात सुनिए, आप मेरी बात सुनिए। अच्छा मेरी बात सुनिए। आपको अपने पुलिस वालों के साथ हमें वहां तक भेज दीजिए, आपको दिक्कत है? 2 मिनट का टाइम दे। हाँ 2 मिनट दे। हाँ 2 मिनट का टाइम। हाँ ठीक है 2 मिनट का टाइम हमें वहां तक छोड़ दें, हम खड़े हैं। नहीं अभी वहां पूरी धक्का मुक्की की इन्होंने, सारे लोग जा रहे हैं तो आप क्यों नहीं जाने दे रहे? पुलिस रोक रही है जगह जगह पे और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। अभी तो जंतर मंतर का मार्च भी शुरू नहीं हुआ। अभी तो मार्च भी शुरू नहीं हुआ, वहां जाने क्यों नहीं दे रहे हैं? पूरी धक्का मुक्की कर रहे हैं, लगातार ये दावा है कि धक्का मुक्की कर रहे हैं। कोई किससे बात कर रहा है, क्या किसका दावा कर रहा है, हमें नहीं पता। हमको ये पता है कि ये जनता का आंदोलन है, जनता के बच्चों के लिए, देश के बच्चों के लिए आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। जितनी शिद्दत से आज यहाँ पे पुलिस लगाई हुई है, उतनी शिद्दत से पेपर लीक रोक देते तो बच्चों का भविष्य नहीं खराब होता। इतनी शिद्दत से देश चला देते तो या संदर्भातले अधिकची अपडेट आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, गोंधळ झालाय, नेमकं काय झालं होतं? बिलकुल अनेक जण रस्ते बंद करण्यात आलेले आहे आणि इथे जमावबंदीचे आदेश सुद्धा पोलिसांनी दिलेले आहेत। मात्र तरी सुद्धा वेगवेगळ्या भागातून अनेक लोक जंतर मंतरकडे येत होती, तेव्हा थांबवण्याचा प्रयत्न केला। आता आम आदमी पक्षाचे काही नेते संजय सिंग यांना पण संसद मार्ग इथे थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांना न जुमानता आतमध्ये प्रवेश केला आणि जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती, आरडाओरड सुरू होती। त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्या संदर्भामध्ये पोलिसांनी उपाययोजना केल्याची माहिती मिळते। काही लोकांचं असं म्हणणं आहे की तिथे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, परंतु गर्दी वाढत होती आणि त्यामुळं तिथून लोकांना लवकरात लवकर हटवणं हे गरजेचं होतं। त्यामुळे पोलिसांनी तसं तिथे प्रयत्न सुरू केलेले आहेत अशी माहिती मिळते। दुपारच्या नंतर हा मार्च निघणार असल्याची सुद्धा माहिती मिळते, परंतु सध्या वाढती गर्दी पाहता पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे की कशा पद्धतीने शांततेमध्ये हे मार्च पाडणं। अर्थातच रामराजे, आपण ही गर्दी पाहतोय, काही अंदाजा येईल की किती मोठ्या संख्येने नेमकं या ठिकाणी गर्दी झालेली आहे? आकडा काही सांगता येईल का आपल्याला? बिलकुल जंतर मंतरवर खरं तर जंतर मंतर खूप छोटा आहे, त्याच्यामुळं तिथे साधारणतः 5 ते 7 हजार लोक बसू शकतात एवढी गर्दी होऊ शकते। परंतु आताची जी गर्दी आहे ती साधारणतः अनेक पटीनं वाढल्याची आपल्याला दिसून येते। किमान 25,000च्या आसपास हा जमाव जो आहे। रामराजे, आपल्याकडनं